आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. चारठाणा पिंपरी शिवारात आरोपीचा पोलिसावर चाकू हल्ला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चारठाणा पिंपरी शिवार परिसरात चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेत असताना पोलिसावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चोरी प्रकरणातील आरोपीचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चारठाणा पिंपरी शिवारात सापळा रचून कारवाई करत होते. संशयित आरोपीचा ठाव ठिकाणा लागताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र पोलिसांच्या हालचालीची चाहूल लागतात आरोपीने अचानक चाकू काढून पोलिसावर झडप घातली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी निलेश भुजबळ गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अंगावर वार झाल्याने सहकार्यांनी तातडीने त्यांना सुरक्षित स्थळी हलवत परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सुरत गुंजाळ यांनी तत्काळ रुग्णालयात भेट देत जखमी पोलीस कर्मचाऱ्याची विचारपूस केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पोलिसांनी परसंधान राखत तत्काळ प्रत्युत्तरात्मक कारवाई करत संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याच्याकडून कसून चौकशी सुरू असून यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. हाफिज सय्यद अजमत यांना मोटरसायकल भेट. जगातील मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू असून या महिन्यात महिनाभर विशेष नमाज तरावी पठण केली जाते. सेलू शहरातील गायत्रीनगर गायरान भागातील मस्जिद खुबाचे इमाम हाफिज सय्यद अजमत सय्यद रजाक यांनी तरावी नमाजमध्ये संपूर्ण मुखपाठ असलेले पवित्र ग्रंथ कुराण रमजान महिनाभर पठण केल्याने शबे कदरचे औचित्य साधून गायत्रीनगर गायरान भागातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मस्जिद खुबाचे इमाम सय्यद अजमत सय्यद रजाक यांचा 16 मार्च सोमवार रोजी सामूहिक सत्कार करून हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल सय्यद हमीदभाई गुत्तेदार यांच्या हस्ते चावी भेट म्हणून देण्यात आली. यावेळी मस्जिद खुबा कमिटीचे अध्यक्ष पठाण पाशा खान, सय्यद हमीदभाई गुत्तेदार, शेख अब्दुल भाई पेंटर, शेख रफीक भाई, शेख अमीन भाई, शेख अकबर, पठाण अनवर खान, सय्यद इसाक यांच्यासह गायत्रीनगर येथील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्काम कर्म हीच खरी पूजा. स्वामी गोविंददेव गिरी महाराज. आपले प्रत्येक कर्म भगवंतांची पूजा असावी. 24 तास केली जाणारी कर्म निष्काम शुद्ध असावीत. कारण निष्काम कर्मसेवा हीच खरी पूजा आहे असे प्रतिपादन राष्ट्रसंत स्वामी गोविंद गुरु महाराज यांनी महाभारत संदेश कथेचे समारोपीय 6वे पुष्प गुंफताना मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी केले. अलंकापुरी नगरीत फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की पांडवांचा राज्याभिषेक म्हणजे शाश्वत जीवन मूल्यांची प्रस्थापना आहे. माणसाचा जीवन हा एक संघर्ष आहे. या संघर्षाला कसे हाताळावे याचा उत्तम ग्रंथ म्हणजे महाभारत हा ग्रंथ आहे. ज्यांना माणसांचे गुन्हा अवगुण कळतात तीच माणसे जीवनात सुखी होतात हाच संदेश महाभारत कथेतून मिळतो. ज्याला माणूस कळतो त्याला कुणाशी कसे वागावे हे कळते. या जगातून आपण काहीही घेऊन जाणार नाही. त्यामुळे उगीच कोणाला दुखवू नये. एकमेकांना समजावून घेतले पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवतीता अवतरली पाहिजे. आपण संतांनी सांगितलेल्या विचारानुसार जीवन जगावे. समृद्ध जीवन जगण्यासाठी आपण सर्वजण ज्ञानोबा तुकाराम यांचे खरे पाईक होऊ यात असेही स्वामी गोविंद गिरी महाराज म्हणाले. सेलू शहरासह 6 दिवसापासून सुरू असलेल्या महाभारत संदेश कथेचा समारोप चैतन्यमय वातावरणात झाला.
भाविकांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आणि दुयतेज दिसून येत होते. हरकंडा गुडखंड रस्त्यावर पोलिसांच्या कारवाईत अवैध गुटख्यासह 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. पालम तालुक्यातील हरकंडा गुडखंड रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत प्रतिबंधित असलेल्या गुटखा जप्त केला. या कारवाईत 52 हजारांचा गुटखा आणि वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून 2 आरोपींविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालम तालुक्यातील मौजे फरकंडा ते गुडखंड दरम्यान प्रतिबंधित गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान लेंडिंग महिंद्रा जितो वाहनातून गुटखा नेला जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पोलिसांच्या मोटरसायकलला धडक देण्याचा प्रयत्न करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. तपासी दरम्यान वाहनातून 42,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. या प्रकरणी पोलीस शिपाई SN सावंत यांच्या फिर्यादीवरून विष्णू दत्ताराव दुधाटे आणि बाबूराव श्रीनिवास यांच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत गुटखा व वाहन असा एकूण 3,20,075 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक परिहार, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण कांगणे, माणिक वाघ, पोलीस शिपाई शरद सावंत यांनी केली. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी लता वाकडे यांची निवड. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सावंगी तालुका जिंतूर गटातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्या लता विजय वाकडे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची बहुमताने निवड होईल असे स्पष्ट संकेत आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष बैठक उद्या 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पीठासीन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणाऱ्या अध्यक्षपदाकरिता भाजपच्या वाकडे तर उपाध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादीचे विटेकर यांची बहुमताने निवड होईल असे संकेत आहे. महायुतीतील पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी दुपारी मुंबईतून महायुतीतली भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या सदस्याची उपाध्यक्षपदी निवड होईल असे जाहीर केले होते. त्यामुळेच या 2 पदाकरिता गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या घडामोडींना आता पूर्णविराम मिळणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांची भेट. सेलू तालुक्यातील बालूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक कन्या शाळेला जिल्हा परिषद परभणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर यांनी भेट देऊन कन्या शाळेला मिळालेल्या अटल टिंकलिंग प्रयोग शाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी NMSS शिष्यवृत्ती उत्तीर्ण व MTS शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण व मेडल विनर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नितीशा माथुर यांच्यासोबत गटविकास अधिकारी उदय जाधव उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक षडानंद देशमाने, जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक GA विश पुते व शिक्षक वर्ग उपस्थित होते.